जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीच्या भाग 4 मध्ये आपले मी सर्वांचे स्वागत करीत आहे। मी आशा करतो की आपल्याला आतापर्यंत सर्व भाग आवडलेच असतील। तर आजच्या व्हिडिओला आणि आजच्या अगोदरच्या सर्व व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। याचबरोबर आपले मराठी व्याकरणाचाही आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तोही आपण बघून घ्यावे। आणि जर तुमचा सर्वांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर लवकरच आपण गणित या विषयाचे सुद्धा व्हिडिओज बनवून टाकायला सुरुवात करणार आहे। तर वळूया आपण आजच्या प्रश्नाकडे। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकताच निरोप घेतलेला भारतीय हवाई लढाऊ विमान कोणता? तर आपले पर्याय आहे मिओकॉन मिग 21, मिओकॉन मिग 27, मिओकॉन मिग 29 किंवा तेजस। तर आजच्या आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिग 21। बरोबर। मिओकॉन मिग 21 हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे। या विमानाला बाललैका, कोणते बाललैका हे सुद्धा नाव दिलेले आहे। आता बाललैका हे जे आहे ना, हे एक रशियामध्ये आढळणारा जो वाघ आहे त्याला हे नाव दिलेलं आहे, त्याचेच नाव या विमानाला सुद्धा दिलेले आहे। जगातील सुमारे 50 देशांमध्ये 4 खंडात हे विमान वापरण्यात येतात। किती? 50 देशांमध्ये। भारतीय हवाई दलाने हे विमान इसवी सन 1961 साली खरेदी करण्याचे ठरवले होते। भारतात इसवी सन 66 मध्ये नाशिक जवळ हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात या विमानांचा उत्पादनात सुरुवात झालेली होती आणि जवळजवळ त्यांनी 657 विमानांची तयारी केलेली होती। 6 दशकाहून अधिक काळ, 6 दशक म्हणजे जवळजवळ 60 वर्ष झाली मित्र, दशक म्हणजे 10, तर 6 वर्षाहून अधिक काळ भारतीय हवाई दलाच्या लढाऊ ताफ्याचा कणा असलेला प्रख्यात मिओकॉन गुरेविच मिग 21 लढाऊ विमान शुक्रवारी दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी अखेरची त्यांनी उडाण भरलेली आहे आणि त्याचा शेवटचा निरोप सुद्धा या दिवशी झालेला आहे। तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला हे शोधून काढायचं आहे की आता हा जो मिग 21 रिटायर्ड झालेला आहे किंवा निरोप घेतलेला आहे, याच्या जागी आता कोणी घेतलेली आहे हे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचे आहे। बरोबर। आता जो मिग 21 होते त्यांनी 1965 पासून 2021 पर्यंत ज्या काही लढाईमध्ये भाग घेतलेले होते पाकिस्तान विरुद्ध, ह्या त्या सर्वांचा चार्ट आहे। आपण हा चार्ट स्क्रीनशॉट काढून नक्कीच आपल्याकडे सेव्ह करून ठेवावा, कधीही याच्यावरती कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे। तर आपला आजचा दुसरा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेचे जनक कोण होते? आपले पर्याय आहेत महात्मा गांधी, जॉर्ज स्टीफन्सन, लॉर्ड डलहौजी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॉर्ड डलहौजी। आता 1848 मध्ये गव्हर्नर जनरल असताना लॉर्ड डलहौजी यांनी भारतात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि 1853 मध्ये मुंबई ते ठाणे, कुठून कुठपर्यंत? 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या मार्गावर त्यांनी पहिली प्रवासी मालवाहक नाही, पहिली प्रवासी रेल्वे गाडी सुरू केली होती। भारतीय रेल्वे मार्गाची एकूण लांबी 67,415 किलोमीटर इतकी आहे आणि भारतात रेल्वे दररोज सुमारे 231 लाख प्रवासी सफर करतात आणि 33 लाख टन मालाची वाहतूक दररोज होते सुमारे। अश्विनी वैष्णव हे सध्याचे भारतीय रेल्वे मंत्री आहेत, ते 2021 पासून तर सध्याच्या परिस्थितीत कार्यरत आहेत। तसंच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये मंत्री म्हणून सुद्धा ते काम करत आहेत। बरोबर। तर आपला तिसरा प्रश्न आहे जो आपल्याला सर्वांना माहितीच असतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा एमपीएससी। आता हे तुम्हाला सर्वांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये की एमपीएससी म्हणजे काय आहे, तरी आपण त्याच्यावर चर्चा करूच। तर आजचा प्रश्न आहे की एमपीएससी किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापना कोणत्या अनुच्छेदानुसार करण्यात आलेली आहे? आपले पर्याय अनुच्छेद 315, 312, 317 आणि 309। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुच्छेद 315 नुसार। आता भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती। या अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमानुसार याची निवड केली जाते। उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि इतर गट अ, ब, क किंवा गट 1, 2, 3 या सर्वांची निवड या एमपीएससी द्वारे करण्यात येते। एमपीएससी चे जे मुख्यालय किंवा आपण मेन ऑफिस ज्याला म्हणू शकतो ते मुंबईला आहे। आता एमपीएससी चे जसं की मी तुम्हाला सांगितलं मुख्य कार्यालय हे राजधानी मुंबई येथे आहे। वयाच्या 19 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती आणि ज्याचे पदवी पूर्ण झालेली आहे हे व्यक्ती या एमपीएससी द्वारे सर्व प्रकारच्या परीक्षा देऊ शकतात। आता खुल्या गटातील उमेदवारांना वयाच्या 38 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते। तर जे राखीव जागा आहेत
त्या राखीव जागेचे वय जे आहे ते वय वर्ष 43 आहे. ठीक आहे. आता परीक्षा किती वेळा द्यायची यावर सध्या बंधन घातलेले आहे. खुल्या प्रवर्गासाठी ही परीक्षा तुम्हाला 6 वेळा देता येते. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कमाल संधीची वयोमर्यादा सध्या दिलेली आहे, ते आहे 9 वेळा. बरोबर आहे. तर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनगणना केव्हा होणार आहे, म्हणजे येणारी जी जनगणना आहे ही केव्हा होणार आहे. तर याचे पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 2025-26, पर्याय क्रमांक 2 2026-27, पर्याय क्रमांक 3 28-30 किंवा पर्याय क्रमांक 4 28-29. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2026-2027. आता 2 टप्प्यामध्ये ही जनगणना होणार आहे. 2026 मध्ये जो पहिला टप्पा आहे त्याचा तो हिमालयन राज्य येणार आहे, जसे जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमालय या भागामध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून ही सुरू होणार आहे. तर जो बाकीचा दुसरा उरलेला टप्पा आहे हा संपूर्ण भारताचा 2027 मध्ये 1 मार्च 2027 पासून ती प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे. आता जनगणना जातीनिहाय असणार आहे. डिजिटल जनगणना यावर्षीची आपली होणार आहे. कोणती डिजिटल जनगणना. आता जातीनिहाय जी जनगणना आहे ती याच्या अगोदर झालेली होती 1931 मध्ये, परंतु त्यानंतर आता डायरेक्ट 2027, 2026-27 चा जो टप्पा आहे या वर्षामध्ये जी होणार आहे ती जातीनुसार जातीनिहाय जी जनगणना आहे ती होणार आहे. आता जनगणना म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील उदाहरणार्थ देश असो किंवा राज्य असो लोकांची नियमितपणे मोजणी करणे आणि त्या लोकसंख्येचा सामाजिक, आर्थिक, लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्यांचा उदाहरणार्थ वय, लिंग, व्यवसाय आणि उत्पन्न पद्धतशीर माहिती गोळा करणे म्हणजे जनगणना आहे. आता सुरुवात कधी झाली होती, पहिली जनगणना झाली होती ही 1872 मध्ये. 1872 साली पहिली जनगणना झाली होती, परंतु 1881 मध्ये जी ठराव आला होता त्या ठरावामध्ये असे ठरवण्यात आले होते की दर 10 वर्षांनी जी जनगणना होईल, म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं की दर 10 वर्षांनी जनगणना करण्याचा जो स्लॅब आहे हा 1881 मध्ये सांगण्यात आलेला होता. पहिली जनगणना झाली होती 1872 मध्ये, परंतु दर 10 वर्षांनी होणारी जी जनगणना आहे याचा जो स्लॅब ठरला होता तो 1881 मध्ये ठरलेला आहे. आता तसंच जर बघता गेलं तर स्वातंत्र्य पूर्वीपासून म्हणा किंवा स्वातंत्र्य आता जो सध्या 2025 सुरू आहे किंवा 2027 मध्ये जी जनगणना होणार आहे तसं जर बघितलं तर आपण टोटल 16 जनगणना आतापर्यंत झालेल्या आहेत आणि स्वातंत्र्यानंतर ज्या जनगणना झालेल्या आहेत त्यानुसार आता जी जनगणना होणार आहे ती आपली 8वी जनगणना असणार आहे. बरोबर. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय आरक्षणाचे जनक कोण होते. भारतीय आरक्षणाचे जनक कोण होते, तर आपले पर्याय आहेत छत्रपती शाहू महाराज, परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजश्री शाहू महाराज. भारतातील आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. त्यांनी 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानमध्ये मागासलेल्या लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची घोषणा केली आणि सामाजिक समतेसाठी मोठे त्यांनी योगदान दिलेले आहे. शाहू महाराजांचे आरक्षण क्षेत्रातील कार्य जर बघितले तर पहिले शासकीय निर्णय शाहू महाराजांनी 1902 साली कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासलेल्या वर्गासाठी 50% आरक्षण जाहीर केले होते. केव्हा 1902 मध्ये 50% आरक्षण त्यांनी 1902 मध्ये जाहीर केले होते. ठीक आहे. त्यानंतर समाज सुधारणा त्यांनी केवळ नोकऱ्यांमध्येच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील आरक्षणाचे महत्व ओळखले. सर्वांसाठी शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यासाठी त्यांनी कायदा केला आणि वसतिगृहे सुद्धा उघडली. त्यानंतर समानतेचा विचार करताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव झालेला होता. त्यांनी जातीभेद निर्मूलन आणि सामाजिक न्यायासाठी कायदे केले जेणेकरून समाजातील उपेक्षित आणि मागासलेल्या वर्गाला समान संधी मिळाली. बरोबर. मागासलेल्या वर्गाला समान संधी मिळवून दिली. आता विस्तृत कार्य शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात सर्व उपेक्षित समाजातील आणि अस्पृश्य वर्गातील लोकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाद्वारे स्थान देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ते संपूर्ण भारतात आरक्षणाचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते. आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद.